नमस्कार मित्रांनो, पीएम की पाठशाला या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओत फिजिक्सची खूप महत्त्वाची आणि खूप छान कॉन्सेप्ट शिकणार आहोत आणि इयत्ता 12वीला असाल तुम्ही तर या कॉन्सेप्टवर तुमच्या बोर्डला म्हणजे एचएससी बोर्ड त्या बोर्डमध्ये 1 मार्काला 2 मार्काला किंवा 3 मार्काला एक ना एक प्रश्न पडेल। म्हणजे आज जे कॉन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा आज मी जे तुम्हाला शिकवणार आहे यातून तुम्हाला 1 2 किंवा 3 मार्काचा एक ना एक प्रश्न तरी तुमच्या पेपरात मिळेल किंवा तुमच्या बोर्डाच्या पेपरात येणार याची मी गॅरंटी घेतो। तर चला आपण सुरू करूया। सरफेस टेन्शन। तर सरफेस टेन्शन ही फ्लूइड म्हणजे जे फ्लूइड काय असतं नक्की आपण आधी ते समजूया, मग सरफेस टेन्शन काय आहे ते बघूया। तर सरफेस टेन्शन ही फ्लूइड रिलेटेड कॉन्सेप्ट आहे। तर आधी फ्लूइड काय आहे ते समजून घेऊया, मग सरफेस टेन्शन वर येऊया। द सबस्टन्स विच कॅन फ्लो आर कॉल्ड ॲज फ्लूइड, दे इन्क्लूड लिक्विड अँड गॅसेस। म्हणजे असा कोणताही सबस्टन्स असा कोणताही पदार्थ जो वाहू शकतो जो फ्लो करू शकतो त्या सबस्टन्सला फ्लूइड म्हणतात। आणि यात फ्लूइडची एक प्रॉपर्टी आहे, यात फ्लूइडची एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन। तर सरफेस टेन्शनच्या आधी आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स बघूया। हा मी तुम्हाला बोललो होतो जे 1 मार्काला प्रश्न येतात ते याच इम्पॉर्टंट टर्म्स मधून येतात। याच इम्पॉर्टंट टर्म्स मधून तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते आणि त्यावेळेला तुम्हाला 1 मार्काला येतो तो प्रश्न जास्तीत जास्त। तर सुरू करूया। कोहेसिव्ह आणि ॲडेसिव्ह फोर्स यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करा म्हणजे फरक स्पष्ट करा किंवा यांची व्याख्या करा असे प्रश्न येऊ शकतात। तर कोहेसिव्ह फोर्स काय नीट समजून घ्या। कोहेसिव्ह फोर्स, तर कोहेसिव्ह फोर्स काय, इथे 2 मॉलिक्यूल आहेत, वॉटर मॉलिक्यूल यांच्यामधला इंटरॅक्शन। तुम्हाला माहिती आहे कोणत्या पण मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो जेव्हा ते 2 मॉलिक्यूल सेम सबस्टन्सचे असतील। म्हणजे पाण्याचे सॉलिडचे गॅसेसचे जेव्हा गॅसेस टू गॅसेस मॉलिक्यूल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल म्हणजे जेव्हा तो मॉलिक्यूल सेम सबस्टन्सचा असेल, वॉटर टू वॉटर मॉलिक्यूलचा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन होईल त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो फोर्स असेल त्या फोर्सला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो। परत एकदा रिपीट करतो, द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स। म्हणजे हा वॉटर मॉलिक्यूल आहे यांच्यामधील जो फोर्स असेल, यांच्यामधील जो मॉलिक्युलर अट्रॅक्शन असेल त्या फोर्सला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो। तर ॲडेसिव्ह फोर्स काय, याच्या पूर्ण अपोजिट ॲडेसिव्ह फोर्स आहे। ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय, जेव्हा ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे जेव्हा हा मॉलिक्यूल वॉटरचा आहे आणि हा मॉलिक्यूल सॉलिडचा आहे आणि यांच्यामध्ये जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल आणि यांच्यामध्ये जेव्हा मॉलिक्युलर अट्रॅक्शन होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल, तर या टाइपच्या मॉलिक्युलर अट्रॅक्शनला आपण ॲडेसिव्ह फोर्स म्हणतो। यांच्यामध्ये जो फोर्स लागेल त्याला आपण ॲडेसिव्ह फोर्स म्हणतो। तर परत एकदा रिपीट करतो, नीट ऐका। द मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स कॉल्ड ॲज ॲडेसिव्ह फोर्स। डिफरंट सबस्टन्स म्हणजे सॉलिड, लिक्विड गॅसेस, सॉलिड गॅसेस अशा मॉलिक्युल्स मध्ये जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागतो त्या फोर्सला आपण ॲडेसिव्ह फोर्स म्हणतो। तर एवढं समजलं असेल, क्लिअर असेल, हे दोन टर्म्स तुम्हाला क्लिअर असतील। तर तिसरी टर्म बघूया, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन। खूप सोपी आहे, जास्त काहीच नाहीये यात। द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन 2 मॉलिक्युल्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह। म्हणजे 3 असे मॉलिक्यूल आहेत। या मॉलिक्यूल मध्ये मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे एवढं डिस्टन्स, हे एक्स डिस्टन्स असेल, जेवढं मॅक्झिमम डिस्टन्स आहे जिथपर्यंत ते मॉलिक्यूल एकमेकांना अट्रॅक्ट करू शकतात त्या मॅक्झिमम डिस्टन्सलाच आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन असे म्हणतो। तर हा पॉइंट सुद्धा तुम्हाला क्लिअर असेल। तर पुढचा पॉइंट बघूया, सरफेस फिल्म। इट इज अ अपरमोस्ट थिन लेअर ऑफ लिक्विड सरफेस हुज थिकनेस इज इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन। जास्त काहीच नाहीये, डोक्याला जास्त ताण द्यायची गरज नाहीये, खूप जास्त समजण्यासारखं सुद्धा यात काही नाहीये। सिंपल सांगतो हे की लिक्विडची जी अपर सरफेस असते, लिक्विडची अपर सरफेस असते जिथपर्यंत रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट करू शकतो त्या अपर सरफेसला, लिक्विडच्या त्याच अपर सरफेसला सरफेस फिल्म बोलतात।
सरफेस फिल्म म्हणजे काय, लिक्विडची अशी अपर सरफेस जिथपर्यंत रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन ऍक्ट करू शकतो त्याच अपर सरफेसला लिक्विडच्या, त्याच थिन लेअरला लिक्विडच्या सरफेस फिल्म बोलतात. पुढचा 5वा पॉइंट बघूया आपण किंवा 5वा टर्म बघूया, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ही डायग्राम बघू शकता. तुम्हाला माहिती आहे म्हणजे एक कन्सेप्ट आहे की पाण्याचा थेंब जेव्हा पडतो तेव्हा तो असाच पडतो, माहिती आहे तुम्हाला, म्हणजे एक स्पेरिकल शेप मध्ये पडतो. कधी पाण्याचा थेंब तुम्ही असा पडताना बघितलाय स्क्वेअर शेप मध्ये, किंवा कधी तो ट्रायंगल मध्ये पडताना बघितलाय, कधी तो रेक्टँगल मध्ये. म्हणजे पाणी कधी तुम्ही म्हणजे जे थेंब पडतात पावसाचे ते कधी स्क्वेअर शेप मध्ये पडत नाहीत, कधी रेक्टँगल शेप मध्ये पडत नाहीत, कधी ट्रायंगल शेप मध्ये पडत नाहीत. ते कोणत्या शेप मध्ये पडतात, ते स्पेरिकल शेप मध्येच पडतात असे. तर त्या स्पेअर त्याचं रिझन काय, इट इज अन इमॅजिनरी स्पेअर विथ गिवन मॉलिक्यूल ॲज सेंटर द रेडियस इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. म्हणजे इथे एक मॉलिक्यूल डॉमिनेट करतो बाकी मॉलिक्युल्सना आणि ते म्हणजे त्यांचा मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे असा स्पियर, इमॅजिनरी स्पियर, आपण त्याला इमॅजिनेशननी कन्सिडर केलाय असा स्पियर ज्याच्यात एक मॉलिक्यूल सेंटरला असतो आणि तो त्याच्या चारी बाजूने किंवा त्याच्या सर्व साइडनी जिथपर्यंत त्याची मॉलिक्युलर रेंज ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तिथपर्यंत त्याचा मॉलिक्युलर फोर्स ऍक्ट करू शकतो तेथपर्यंतच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो आणि एक इमॅजिनरी स्पेअर बनवतो. त्या इमॅजिनरी स्पेअरला आपण स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स असे म्हणतो. तर एवढं समजलं असेल. तर आता सरफेस टेन्शन सर्वात आधी आपण त्याची डेफिनेशन बघू, मग त्याला आपण शॉर्ट मध्ये कन्वर्ट करू, आपल्या लँग्वेज मध्ये मराठी लँग्वेज मध्ये कन्वर्ट करू. तर सरफेस टेन्शन काय आहे, इट इज फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट अ राईट अँगल ऑन अन इमॅजिनरी ड्रॉन लाईन. परत एकदा रिपीट करतो, इट इज फोर्स पर युनिट लेंथ, force per unit length acting on a right angle 90 degree right angle on imaginary line. ती लाईन आपण इमॅजिनेशन केले, कन्सिडर केले, फक्त ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. परत एकदा, इट इज द फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट अ राईट अँगल 90 डिग्री ऑन अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. समजलं असेल. म्हणजे फोर्स एका पर युनिट लेंथ वर किती ऍक्ट करतोय, राईट अँगल वर 90 डिग्रीवर इमॅजिनरी लाईन वर म्हणजे सरफेसवर, वॉटरच्या सरफेसवर फोर्स पर युनिट लेंथ मध्ये 90 डिग्रीवर किती ऍक्ट करतोय, त्या ऍक्ट करणाऱ्या फोर्सलाच आपण सरफेस टेन्शन बोलतो. सरफेस टेन्शनला टी ने डिनोट करतात आणि त्याचा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स बाय लेंथ, कारण की तो फोर्स पर युनिट लेंथ ऍक्ट करतोय. म्हणून टी इज इक्वल टू एफ बाय एल म्हणजे सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय लेंथ. हा सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे. सरफेस टेन्शनचा एसआय युनिट न्यूटन मीटर आहे, न्यूटन पर मीटर. आणि त्याचा डायमेन्शन आहे, डायमेन्शन तुम्हाला सर्वांना 11वीत शिकवलेले आहेत. तर सरफेस टेन्शनचा डायमेन्शन आहे L0 M1T-3. हा सरफेस टेन्शनचा डायमेन्शन आहे. तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. इट इज फोर्स पर युनिट लेंथ ऍक्टिंग ऍट अ राईट अँगल ऑन अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सरफेस टेन्शन तुम्हाला क्लिअर असेल तर आपण आता मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन हा खूप महत्वाचा आहे. खूप वेळेला हा बोर्डाला 3 मार्काला प्रश्न येतो किंवा 2 मार्काला येतो की एक्सप्लेन करा की मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन नक्की आहे काय. तर तुम्हाला एक डायग्राम द्वारे मी सिंपली समजावतो, तुमच्या लँग्वेज मध्ये नंतर तुम्ही ती कन्वर्ट करा. मी जास्त डीप मध्ये म्हणजे जास्त मी तुम्हाला कॉम्प्लिकेटेड बनवत नाहीये, गोष्टी सिंपल करून सांगत आहे. तर तुम्हाला मी फक्त सिंपली एक छोट्याशा डायग्राम मधून समजावतो की मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन नक्की काय आहे. तर बघूया, आपण इथे 3 मॉलिक्यूल कन्सिडर केलेत. वॉटरचे पर्टिक्युलरली कुठला लिक्विड नाहीये, फक्त वॉटरचे 3 मॉलिक्यूल कन्सिडर केलेत. एका बीकर मध्ये, हा एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये वॉटर मॉलिक्यूल ए, वॉटर मॉलिक्यूल बी, वॉटर मॉलिक्यूल सी असे 3 मॉलिक्यूल आपण कन्सिडर केलेत. आणि ही जी Q' आणि P' इथे P' ही जी लेअर आहे ही सरफेस फिल्म आहे. या बीकर मध्ये वॉटर आहे त्याची. तर आपण 3 वॉटर मॉलिक्यूल कन्सिडर केलेत. तर पाहूया, पहिला वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला काय दिसतंय, हा वॉटर मॉलिक्यूल पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे पाण्यातला आहे.
पाण्याच्या आतमध्ये आहे, त्यामुळे त्याच्यावर जो कोहेजिव्ह फोर्स लागेल तो या डायरेक्शननी लागेल, या डायरेक्शननी लागेल, या डायरेक्शन, या खालून वरून इकडून तिकडून आडवा तिडवा कसाही लागू दे, पण तो एकमेकांना कॅन्सल आउट करतोय. मग ऑन मॉलिक्यूल ए नेट फोर्स ऍक्टिंग ऑन अ मॉलिक्यूल ए इज 0, कारण की प्रत्येक डायरेक्शनने तिथे फक्त कोहेजिव्ह फोर्स लागतोय, त्यामुळे तो अपोजिट डायरेक्शनच्या कोहेजिव्ह फोर्सला कॅन्सल आउट करतोय. पण वॉटर मॉलिक्यूल बी मध्ये केस थोडीशी वेगळी आहे. वॉटर मॉलिक्यूल बी इथे बघा, त्याचा थोडासा पार्ट हा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, मग इथे ऍडेजिव्ह फोर्स आणि कोहेजिव्ह फोर्स दोन्ही पण लागतील. पण या वेळेला सुद्धा ऍडेजिव्ह फोर्स पेक्षा म्हणजे जो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या पार्ट पेक्षा कोहेजिव्ह फोर्स आहे त्याचा मॉलिक्युलर अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे मॉलिक्यूल बी मध्ये सुद्धा काय होईल, नेट कोहेजिव्ह फोर्स ऑन मॉलिक्यूल बी इज ऍक्टिंग डाऊनवर्ड, म्हणजे हा मॉलिक्यूल खाली येईल, खाली हा मॉलिक्यूल खालच्या डायरेक्शनला खेचला जाईल, कारण की ऍडेसिव्ह फोर्स त्याला वर खेचतोय पण कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे आणि तो त्याला खाली खेचतोय, म्हणून हा मॉलिक्यूल बी खालच्या डायरेक्शनला येईल. आणि तिसरा मॉलिक्यूल नीट बघा, तिसरा मॉलिक्यूलचा अर्धा पार्ट एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, अर्धा पार्ट वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे हा मॉलिक्यूल ऍडेसिव्ह फोर्स सुद्धा दाखवतोय, कोहेजिव्ह फोर्स सुद्धा दाखवतोय. पण तिसऱ्या मॉलिक्यूलच्या कंडिशन मध्ये, या केस मध्ये सुद्धा, तिसऱ्या मॉलिक्यूलच्या या केस मध्ये सुद्धा नेट कोहेजिव्ह फोर्स ऍडेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त स्ट्रॉंग असणार आहे, त्यामुळे या वेळेला सुद्धा हा वॉटर मॉलिक्यूल डाऊन डायरेक्शन म्हणजे खाली खेचला जाईल. हीच तर कंडिशन आहे, म्हणजे काय होईल, बी वॉटर मॉलिक्यूल बी आणि वॉटर मॉलिक्यूल सी खाली खेचले जातात आणि असे सरफेस फिल्मचे प्रत्येक मॉलिक्यूल नेट कोहेजिव्ह फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे खाली खेचले जातात आणि ती लेअर कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि अशा वेळेला काय होतं, सरफेस फिल्म गेट श्रिंक, म्हणजे ही जी सरफेस फिल्म आहे ती ग्रेट श्रिंक, म्हणजे ती थोडीशी इलास्टिक वागते, ती श्रिंक होते, कमी होते. आणि सिन्स इट कॅन नॉट श्रिंक एनी फर्दर इट ऍक्ट ॲज अ स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन अंडर टेन्शन इज कॉल्ड सरफेस टेन्शन. सिम्पली, सोपं आहे, काहीच नाहीये यात समजण्यासारखं, जास्त डोक्याला ताण देण्यासारखं काहीच नाहीये. सिंपल मराठीमध्ये मी तुम्हाला 2 मिनिटात क्लिअर करतो काय नक्की. वॉटर मॉलिक्यूल बी, वॉटर मॉलिक्यूल सी ची केस घ्या. वॉटर मॉलिक्यूल बी खाली खेचला जातोय कारण की नेट कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे. वॉटर मॉलिक्यूल सी सुद्धा खाली खेचला जातोय कारण की नेट कोहेजिव्ह फोर्स इथे सुद्धा जास्त आहे. त्यामुळे जेव्हा पण सरफेस फिल्म कमी होत जाईल कारण की त्याचे मॉलिक्यूल्स खाली खेचत जात आहेत, खाली जात आहेत, डाऊनवर्ड डायरेक्शनला जात आहेत सरफेस फिल्मचे मॉलिक्यूल, त्यामुळे जेव्हा सरफेस फिल्म कमी व्हायला लागते, श्रिंक व्हायला लागते, पण एक असा पॉइंट येतो, एक असा लेवल येतो ज्या वेळेला ती जास्त श्रिंक नाही होऊ शकत, त्याच वेळेला ती कशी बिहेव करते, सिन्स इट कॅन नॉट श्रिंक एनी फर्दर इट ऍक्ट ॲज अ स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन अंडर टेन्शन, म्हणजे ती एका स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन सारखी ऍक्ट करते अंडर टेन्शन इज कॉल्ड. या अंडर टेन्शन ऍक्ट करणाऱ्या स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेनच्या तिच्या बिहेवियरला आपण सरफेस टेन्शन बोलतो आणि हीच थेरी आहे मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. एवढी सिंपल कॉन्सेप्ट तुम्हाला 3 मार्काला येते आणि हे हाताचे 3 मार्क तुमचे जाऊन देऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका कुठे. तुम्हाला 1, 2 किंवा 3 मार्काचा फायदा या व्हिडिओ मधून नक्की होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वांना शेअर करा, कारण की जेवढं तुम्ही ज्ञान वाटाल, जेवढं तुम्ही ज्ञान वाटाल लोकांना, तेवढंच तुमचं ज्ञान वाढत जाईल. त्यामुळे सर्वांना शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यानंतर ज्यांचे आता पेपर सुरू असतील त्यांना सुद्धा शेअर करा, कारण की जेवढे तुम्ही ज्ञान वाटाल तेवढेच तुमचे सुद्धा ज्ञान वाढेल. तर याच कंडिशनला, याच वॉटरच्या कॅरेक्टरला, याच लिक्विडच्या कॅरेक्टरला आपण सरफेस टेन्शन असे म्हणतो आणि ह्याच थेरीला आपण मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन असे सुद्धा म्हणतो. एवढीच होती कन्सेप्ट, जास्त काहीच नव्हतं डोक्याला ताण देण्यासारखं. खूप सिंपल होती, खूप सोप्या लँग्वेज मध्ये मी एक्सप्लेन केले तुम्हाला. आय होप तुम्हाला समजले असेल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही सजेशन असतील, तुम्हाला कुठले पॉइंट हार्ड जात असतील, त्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि तुम्हाला हे जर नोट्स पाहिजे असतील तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंट PM की पाठशालावर आम्ही हे नोट्स अपलोड करू, तिथे जाऊन तुम्ही बघा. धन्यवाद.